रूपम गौरी निरंतर विभूषित वामभागम् नारायण प्रियमनंगमदापहारम् वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम् वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पोंसा महापातक नाशनम अखिल कोटि ब्रह्मांड नायक तडिद्वित वीणिंदित पीतांबरधारी जगत आधार जगाचा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्र अपुलिया असा असणारा पंढरीश परमात्मा त्याच्या असीम कृपेने सकल संत मांदियाळींच्या परम कृपा प्रसादाने पुण्य पावन क्षेत्र खेड शिवापूर या परम पावन पवित्र नगरीमध्ये तुम्हा सर्व माहेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे विपिन सर यांच्या कुशल नेतृत्वाने मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्यांच्या सहकुटुंबियांच्या अथक प्रयत्नाने चालत असलेला हा श्रीराम कथा भक्ती महोत्सव त्याच्यातील आज आपण चौथ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत। बघता बघता 3 दिवस निघून गेले बरं का। वरून राजाची कृपा होतेच आहे, सतत त्याची धार चालू आहे वरून। जसा शिवपिंडीवरती जलाभिषेक व्हावा तसं वरून राजाचं छायाछत्र आपल्या गावावरती आपल्या पंचकृषीवरती 4 दिवसापासून चालू आहे। तेवढ्या सुद्धा बिकट परिस्थितीमध्ये येताना तुमची कदाचित गैरसोय होत असेल तरी सुद्धा तुमची कथेवरती प्रभूवरती किती श्रद्धा आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मायबाप तुम्ही आहात। जीवनामध्ये माणसाचा स्वभाव स्वार्थी बघा बरं का। हा माणसं परमार्थ सोयीचा करतात, आपल्याला बरं वाटल असा परमार्थ करतात लोक। मला सांगा परमार्थ बरा असावा का खरा असावा? कसं कसं आहे ए सांगा की बोला की। हा परमार्थ बरा असावा का खरा असावा? खरा असावा। करेक्ट उत्तर आलं आहे का नाही? बरा तर प्रपंच आहे। पतीला पत्नीनं थोडं गोड बोललं की बरं वाटतंय, प्रपंचातही बरं वाटतं, गुदगुल्या होतात ना, आहे की नाही? हा बरं तर प्रपंचामध्ये आहे, पण प्रपंचामध्ये खरं काही नाही। परमार्थामध्ये कदाचित तुमची गैरसोय होईल पण अंतिम सत्य तेच आहे बरं का। तुमच्या चरणी कोटी कोटी वेळा अभिवादन आहे। एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये पाऊस चालू असताना तुम्ही कथेसाठी हजर राहताय। तुमची प्रभूच्या विषयी असलेली ओढ श्रद्धा भक्ती तुमच्यामध्ये मला दिसून येते। तुमच्या चरणाशी सादर प्रणाम आहे। आपण जे चरित्र ऐकतोय ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे। मर्यादा पुरुषोत्तम
प्रभू रामचंद्र त्यांचं जीवन एक वाणी, एक बाणी आणि एक राणी असणारं जीवन आहे. मोठं विलक्षण आहे. सीताराम चरित अतिपावन, पावन चरित्र आहे त्याचं. गोस्वामी सांगतात, पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई. अरे कितीदा जरी ऐकवली आणि कितीदा जरी ऐकली तरी दिल की प्यास बुझत ना बुझाई. कुणाला माहित नाही रामायण? कुणाला माहित नाही रामायण या जगामध्ये? हिंदू धर्मामध्ये जो जो जन्माला आला प्रत्येक जीव त्याला राम माहित आहे. दशरथाचा मुलगा राम, त्याला दुसरे 3 भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. विश्वामित्रानं नेले, जानकी सोबत विवाह झाला, अयोध्येमध्ये आले. आल्याच्या नंतर दशरथाने राजगादी द्यायचं ठरवलं. रात्रीमध्ये सगळं राजकारण चेंज झालं, बदल झाला. राजगादीकडे जाणारे पाय वनाच्या दिशेने गेले. तिथे गेल्याच्या नंतर सुग्रीवासोबत मैत्री झाली, सीता नेली. सुग्रीवासोबत मैत्री झाली, सेतू बांधला, रावण मारला, सीतेला आणलं. झालं ना रामायण? आहे की नाही? त्याला ताकापुरतं रामायण म्हणतात. अदो राम तपोवनादि गमनम मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दळनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम रामायणम राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दळनम, वाली मारला, समुद्र तरणम, सेतू बांधला, लंकापुरी दाहनम, लंका जाळली. पश्चात रावण कुंभकर्ण हरणम, रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं. झालं की रामायण. एका श्लोकामध्ये रामायण पूर्ण होतं. तरी सुद्धा या रामायणाची गोडी युगानुयुगे वाढते आहे. काय कारण आहे त्याचं? तेच तर परम सत्य आहे ना. आणि सत्य गोष्ट कितीदा जरी ऐकली ना तरी त्याचा वीट येत नाही, बरं का? आणि जीवनामध्ये तुम्ही असत्य ऐकू वाटत नाही, हो, खोटं ऐकावं वाटत नाही माणसाला. पण सत्य गोष्ट कितीदा जरी कानावर पडली, पुणी पुणी कितनी हो सुनी सुनाई, अनेकदा सांगितली, अनेकदा ऐकली तरी त्याचा वीट येत नाही. म्हणून रामायणाची गोडी कायम आहे, बरं का? प्रभु रामचंद्र भगवान की अयोध्येमध्ये हे प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, जन्म झाला देवाचा, बरं का? खरं सांगा मला, अयोध्येमध्ये जेव्हा देवानं जन्म घेतला तेव्हा आपण फक्त ऐकायचंय. खरा तर माझ्या प्रभूचा जन्म प्रत्येकाच्या अंतःकरण पटलावरती झाला पाहिजे. काय मत आहे सर तुमचं? प्रत्येकाच्या अंतःकरण पटलावरती माझ्या देवाचा ज्या दिवशी जन्म होईल ना त्या दिवशी त्याच्या जन्माचं सार्थक ठरेल भूतलावरती येणे, बरं का? प्रत्येकाच्या अंतःकरण पटलावरती देव येत नाही, हो. काय येत नाही? त्याचं कारण आहे अंतःकरणामध्ये दुसरे अनेक विकार आहेत आपल्या. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ, मत्सर, अहंकार, वासना, तृष्णा, कल्पना, इच्छा, हे जे सगळे विकार ज्या वेळेस निघून जातील त्यावेळेस निश्चित माझा प्रभू तुमच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे. तो गोड वर्णन करतात बघा. एखादी विहीर आहे,
एखादा तहानलेला मनुष्य त्या विहिरीच्या काठावरती गेला आणि पाहिलं तर विहिरीमध्ये पाणी दिसत नाही. का? वर शेवाळ आलंय ना. एक साधू आला. अरे का बसला बाबा? तहान लागली बाबा. अरे मग विहिरीच्या काठावर बसून जर तहान लागली म्हणतोयस, बाबा विहिरीमध्ये पाणीच नाही. त्या साधूने त्याच्या हाताला धरलं आणि त्या पायऱ्या पायऱ्याने खाली गेले आणि त्या साधूने ते शेवाळ असं बाजूला केलं. काळी काळ काळ शार पाणी खाली यथेच पोटभर पाणी पिलं. नव्हतं का पाणी? पाणी विहिरीमध्ये नव्हतं का? होतं पाणी, पण वरचं शेवाळ हटवल्याशिवाय दिसलं नाही. तसंच आहे ईश्वर तत्व ओतप्रोत याच्यात भरलेलं आहे. जैसा हृदया माझी रामू, राम याच्यात आहे. असता सर्व सुखाचा आरामू. फक्त आपल्याला भ्रांत पडली आहे. देव आहे का नाही? भ्रांताशी कामो विषयावरी माऊली सांगतायत. अंतकरणामध्ये ज्या दिवशी भगवंत जन्माला येईल त्या दिवशी खरं माणसाचं सार्थक आहे जन्माचं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, कधी विठ्ठलची एक देखलिया. अयोध्येमध्ये हे प्रभूचा जन्म झाला. काय ती अयोध्या पुनीत असेल, काय त्या दशरथाचं प्रारब्ध असेल, आहे की नाही? राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. जन्म लिए रघुरैया. सगळे टाळी वाजवायची, भजन करायचं सगळ्यांनी. जन्म लिए रघुरैया, अवध में बाजे बधैया. जन्म लिए रघुरैया, अवध में बाजे बधैया. बधाई हो. जन्म लिए रघुरैया, जन्म लिए रघुरैया, अवध में बाजे बधैया. अवध में बाजे बधैया. अवधपुर धन्य राजा दशरथ, अवधपुर धन्य राजा दशरथ, अवधपुर धन्य राजा दशरथ. धन्य कौशल्याजी मैया, धन्य कौशल्याजी मैया, अवध में बाजे बधैया. जन्म लिए रघुरैया, अवध में बाजे बधैया.
रामचंद्र भगवान वेद मंत्र मुनी वृंद पढ़त है घोष होऊ लागले अयोध्येमध्ये गलियन गलियन वाद्य बजत है नाचे लोग लुगैया सगळीकडे नृत्य करू लागले लोक नाचे लोग लुगैया अवध में बाजे बधैया सेवकांनी सांगितलं कौशल्या राणी को लाला भयो है दशरथाला आनंद झाला लगेच सुमित्रेच्या मालातून एक दासी धावत आली सुमित्रा को दो लाला भये है दासी धावत आली राजा दशरथाचे चार झाले एक नव्हता आनंदी राजा दशरथ आनंद आहे त्या अयोध्येमध्ये सगळ्यांनी देवाला प्रार्थना आणि संकल्प केला होता राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो पलना झुलाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आले प्रभू अयोध्येमध्ये शरयूला आनंद आहे अयोध्येतल्या पशु पक्ष्यांना आनंद आहे देव आल्याच्या नंतर सगळीकडे आनंद प्राप्त होत असतो त्याचं नावच आहे ना आनंद आणि अयोध्येमध्ये एकच कलका चालू झाला अवध में आनंद भयो जय रघुवर लाल की
रामचंद्र भगवान की जय। अवध में आनंद भयो, राम भयो नाही आनंद भयो। लाल की सगळे लोक प्रभूला पाहण्यासाठी लागले। सुंदर प्रभूची झाकी सुंदर आहे का नाही? एखादा व्यक्ती जर सुंदर असेल तर त्याच्याकडे पाहत राहावं वाटतं, बरं का? मला सांगा, ज्यानं ही सगळी सृष्टी रचली किती सुंदर आहे, किती सुंदर आहे। ते डोंगरातून पडणारं पाणी, ती हिरवळ, ती सुंदर सुंदर वृक्ष, वेली, फुलं, फळं, वेगवेगळ्या रंगाचे पक्षी, ती मनमोहक दृश्य आहे का नाही? मला सांगा, त्यानं रचलेलं जर एवढं सुंदर आहे, तो किती सुंदर असेल, आहे ना? सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया। सुंदर नाम है तेरा तारनहारा, किती सुंदर आहे तू। कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। सुंदर आहे तू। सगळे लोक माझ्या प्रभूला यायला बघायला येऊ लागले। अशामध्ये हे प्रभूचा जन्म झाल्यावर सगळे आनंदित आहेत जगातले लोक, बर का सर? पण एक दुःखी झाला। सगळ्या जगात आनंद आहे देव आल्याच्या नंतर, पण एक दुःखी झाला। काय नाव त्याचं? कोण म्हणलं? पांडुरंग महाराज। हा, कोण दुःखी झाला? चंद्र दुःखी झाला। कोण दुःखी झाला? चंद्र। का दुःखी झाला चंद्र? त्याला सुद्धा देवाला पाहायला यायचं होतं, पण सूर्य गेल्याशिवाय चंद्राला येता येत नाही ना। आणि जरी आला तरी फिक्कट दिसतो, फिक्कट। सूर्य मावळतीला गेल्याच्या नंतर, धरणी मातेच्या गर्भामध्ये गेल्याच्या नंतर मागून आलेला चंद्र जसा सुबक दिसतो, सुंदर दिसतो, तसा सूर्य आसमंतामध्ये असताना आलेला चंद्र फिक्का दिसतो, बरं का? चंद्र रुष्ट झाला, उदास झाला चंद्र। का? तर प्रभूला पाहायला ज्या वेळेस माझ्या प्रभूचा जन्म झाला, कधी झाला बरं? मध्यान काळी, चैत्र मास, चैत्र महिना आहे, त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात, सुगंध वाऱ्यामध्ये, उष्ण हे किती। देवाचा जन्म कधी झालाय का? 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला, बरोबर मध्यान्हशी आहे सूर्य, त्यावेळेस माझ्या प्रभूचा जन्म झाला। गोस्वामी वर्णन करतायत, जाता जात नाही सूर्य, बघू लागला माझ्या कुळामध्ये हे कसा सुंदर असा मुलगा झाला। सूर्य पाहू लागला, सूर्याचं कुळ आहे ना। गोस्वामी वर्णन करताय, कौतुक देखी पतंग उलाला, कौतुक देखी पतंग उलाला,
तेही जात न जाणा. 1 महिना सूर्य थांबला आसमंतामध्ये, चंद्र रुष्ट झाला, देवाने पाहिलं. हे बघा, या जगतामध्ये देव जरी आला तरी एका वेळी सगळ्यांना गोष्ट होऊ शकत नाही. बरं का? देव जरी इथं जन्माला आला, होऊ शकत नाही देव. कोणी ना कोणी रुष्ट होतं, कोणी ना कोणी उदास होतं. चंद्र उदास झाला आणि मग चंद्राला खुश करण्यासाठी, चंद्राला प्रसन्न करण्यासाठी, चंद्राला आनंदी करण्यासाठी माझ्या प्रभूंनी चंद्राला वरदान दिलं. हे चंद्रा, मी जरी सूर्यवंशात मध्ये जन्माला आलो असलो ना, तरी माझ्या नावापुढे, माझ्या नावाला लागून तुझं नाव लागेल. आपण म्हणतो ना, प्रभू रामचंद्र भगवान की जय. चंद्र जे नाव लावलं ना देवाने, कशासाठी लावलं? चंद्राला खुश करण्यासाठी लावलं. म्हणून श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालो भज मन हरण भव भय दारुण. श्रीरामचंद्र कृपालो भज मन हरण भव भय
जीवनामध्ये आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. सगळ्या अवधपुरीने आनंद मध्ये आनंद आहे. देवाचं नाव ठेवलं बरं का, त्याचं नाव ठेवलं. काय गरज आहे त्याचं नाव ठेवायची? त्याच्या नावावर तर हे सगळं चाललंय, पण त्याचं नाव ठेवावं लागलं. काय ठेवलं नाव? जो आनंद सिंधु सुखरासी, जो आनंद सिंधु सुखरासी, करते त्रैलोक सुपासी, करते त्रैलोक सुपासी. सो सुखधाम राम असनामा, सो सुखधाम राम असनामा, अखिल जो आनंद सिंधु सुखरासी, सी करते त्रैलोक सुपासी, सो सुखधाम राम असनामा. सुखाचा धाम आहे ना तो, त्याचं नाव घेतल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं जीवनामध्ये. सो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. संपूर्ण जगताला ज्याच्या नावाने विश्राम प्राप्त होतो, म्हणून त्याचं नाव ठेवलं राम. म्हणा बरं सगळे एकदा, राम राम. आवाज येत नाही. राम, असं राम राम राम. पुण्य प्राप्त होतं त्याचं नाव घेतल्याच्या नंतर. मी सांगितलं बोलता बोलता, रकार मात्र उच्चारेन बहिर्निर्यती पातका मस्तु कपटवत. म्हणून राम म्हटलं पाहिजे. रामाचं नाव ठेवलं, सुंदर असा पाळणा सजवला, प्रभूचं माझ्या नाव ठेवलं. दुसऱ्या पाळण्यामध्ये दुसरं बाळ घातलं, त्याचं सुद्धा नाव ठेवलं. विश्वभरण पोषण करजेही, ताकर नाम भरत असं होई. भरत नाव ठेवलं. भरत सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा, म्हणून त्याचं नाव ठेवलं भरत. बरं का, भरत नावाला विशेष महत्व आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. नाव देवाचे ठेवायचं माय. बरं का, आपल्याला हेळवा कावणी सवय लागली, कसली बी नावं ठेवायची. चिंट्या, पंट्या, बंट्या, बबली, बंटी, मोटू, पतलू, काय नावं ठेवतील लोक सांगता येत नाही. नाव चांगलं ठेवलं पाहिजे. ज्या कर्वे आपल्या मुखामध्ये देवाचं नाव यावं असं नाव ठेवलं पाहिजे. बऱ्याच जणांना तर नावाचा अर्थ सुद्धा कळत नाही बघा. नावं ठेवतो आपण, चांगलं नाव ठेवलं पाहिजे. विष्णू नाव ठेवावं, राम नाव ठेवावं, विठ्ठल नाव ठेवावं, गोपाळ नाव ठेवावं, प्रसाद नाव ठेवावं, आहे का नाही? नितीन नाव ठेवावं, आकाश नाव ठेवावं, पांडुरंग नाव ठेवावं. दुसरीकडे जायची काय गरज आहे? नाही. नितीन नाव चांगलं आहे, वेदांतिक नाव आहे ते. सगळी सृष्टी, आता हा विषय निघाला, सगळी सृष्टी 3 गुणाच्या अतीत आहे.
प्रकाराचे तीन, तुका मले केले जन. सगळं चराचर सृष्टी कशामध्ये? तीन गुणामध्ये अतीत आहे. पण आमचे नितीन महाराज त्याच्या वर आहेत. तिन्हीच्या वर आहेत, हे का नाही? म्हणून भगवंत सांगतात, शिंके लावी येले दुरी, होतो तिघाचे मी वरी. याचा अर्थ असा आहे, भगवंत तीन गुणाच्या अतीत आहे. छान नाव आहे. आता आकाश महाराजांचं त्यांचं बरं आहे का नाही? प्रभू रामचंद्र भगवान की जय. भरत नाव ठेवलं. जगाच्या इतिहासामध्ये तीन भरत झाले. तीन भरत, तिन्हीच्या तिन्ही भरत महत्वाचे आहेत. एक आहे कैकई नंदन भरत, दुसरा आहे शकुंतला नंदन भरत, आणि तिसरा आहे जड भरत. म्हणून या भरत या नावावरून आपल्या देशाला नाव पडलं. काय पडलं? भारत. भा म्हणजे प्रकाश आणि रथ म्हणजे आरूढ असणे. भा या शब्दाचा अर्थ ज्ञान होतो, आणि जे राष्ट्र ज्ञानावर आरूढ आहे त्याला काय म्हणतात? भारत म्हणतात. हे का नाही? म्हणून जगाच्या इतिहासामध्ये भारतासारखा देश नाही. एकेकाळी हा देश सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायचा. ते जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसा भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म अलग अलग पार्टी, भारत देश है
तिसऱ्या बाळाचं नाव ठेवलं शत्रुघ्न. का ठेवलं? जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. श्रीराम जय राम जय जय राम. शत्रुघ्न नाव ठेवलं. पुढे सुमित्रेच्या मुलाचं नाव ठेवलं लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार. गुरु वशिष्ठ ते हे राखा लक्ष्मण नाम उधार. सियावर रामचंद्र की जय. चारीच्या चारी बाळांची नाव ठेवले पाळण्यामध्ये घालून. आनंद आहे अयोध्येमध्ये. प्रभू रामचंद्र त्या कौशल्याच्या महालामध्ये पाय झाडू झाडू खेळते जगाचं परब्रह्म. एवढ्यामध्ये ए पार्वती. आपण आता पार्वतीचा आणि भगवान शिवाचा संवाद ऐकतो, लक्षात ठेवा. कथेचं अनुसंधान लक्षात ठेवा. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती ऐक, त्यावेळेस मी एक चोरी केली. काय चोरी केली? और कहूँ एक निज चोरी, दृढमती तोरी. हे गिरिजा ऐक, काक भुसुंडी संग हम दोऊ, मा मनुज रूप जानही नहीं को. काक भुसुंडी आणि मी आलो अयोध्येमध्ये. त्यासाठी मनुष्याचं रूप धारण केलं. कोणाच्या लक्षात येत नव्हतं. कशासाठी आलो? तर त्या प्रभूला पाहण्यासाठी आलो. पार्वती जगाचं परब्रह्म भूतलावरती अवतरित झालंय अयोध्येमध्ये शैलूच्या तटाकावरती. आणि ते पाहण्यासाठी मी आलो. आले बघा शंकर. नगर में जोगी आया, कौशल्या के घर आया, हरिया के अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम. भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. नगर में जोगी आया. जोग्याचं रूप घेतलं भगवान शंकराने आणि कौशल्याच्या दारामध्ये आले. ऐकताय ना तुम्ही? कौशल्याच्या दारामध्ये आले आणि भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षान देही. काय गोड प्रसंग आहे. आणि कौशल्या माता त्या सुवर्ण जडित ताटामध्ये हिरे, माणिक, मोती, पाचू, सुवर्ण अलंकार, अनेक प्रकारचे रत्न घेऊन आली. त्याला जोग्याला भिक्षा देण्यासाठी आली. बरं का, आल्याच्या नंतर त्या जोग्यानं पाहिलं. प्रसंग आहे का प्रसंग. त्या जोग्यानं पाहिलं तर हातामध्ये सुवर्ण अलंकार आहेत कौशल्याच्या.
जोग्यानं सांगितलं माता कौशल्या रख दे हिरे मोती तोरे. काय म्हणतो जोगी? रख दे हिरे मोती तोरे ये पत्थर किस काम के मोरे. जोगी हो गया माला माल, जोगी हो गया माला माल. दिखा दे मुख लाल का तेरे द्वार खड़ा एक जोगी. दिखा दे मुख राम का. लाल का. माता कौशल्या अरे हे हिरे आणि पाच, अरे हे माझ्याकडं काय कमी याला. रख दे हिरे मोती तोरे ओ पत्थर किस काम के मेरे. अरे ते दगड आहेत. जोगी हो गया माला माल, दिखा दे मुख लाल का. मुख पाहिजे. कौशल्यानं सांगितलं बाबा चढायचं मला. माझं बाळ घाबरी भीत. प्रभू रामचंद्र पाळण्यामध्ये रडायला लागले. का? रडू लागले. आणि मग कौशल्याच्या दाशा म्हणू लागल्या बाळाला दृष्ट झाली वाटतं. जोगी तिथून निघाला आणि शरयूच्या तटाकावरती येऊन बसला. देवाचं दर्शन झालं नाही. अंतःकरणामध्ये आलं अरे माझ्या देवाचं दर्शन व्हायला पाहिजे. अखिया अखिया हरि दर्शन दर्शन द्या. त्रिशूळ खोला समोर आणि ध्यान लावून बसले भगवान शंकर. कान सुंडी सोबत आहेत. बाळ रडायला लागलं मोठ्या मोठ्याने. थांबत नाही. सगळ्या अयोध्येमध्ये दौंडी देण्यात आली. ऐका हो ऐका. ज्याला कुणाला दृष्ट काढता येत असेल त्याने दशरथाच्या महालामध्ये यावं. सगळ्या अयोध्येमध्ये दौंडी पिटवली. राजा दशरथाच्या महालामध्ये यावं ज्याला दृष्ट काढता येते. भगवान शंकरांना ऐकलं. म्हणे माझ्यापेक्षा माझ्या प्रभूची दृष्ट कोण काढेल. त्या दौंडेच्या मागे गेले. भगवान शंकर दौंडी पिटवणारे पुढे, भगवान शंकर मागे. राजवाड्यात आले. अगोदर रोखलं होतं जाण्यासाठी. आता वाट सोडा वाट सोडा. दृष्ट काढणार बाबा आले. वाट सोडा. होते का देवाला दृष्ट? होते ना देवाला दृष्ट? होते का? कोण काढतं देवाची दृष्ट? संत काढत असतात देवाची दृष्ट. नजर न लागे नजर न लागे कौशल्या की गोद खिलौना हो काहू नजर न लागे. मेरा राम सुंदर सलोना हो काहू नजर न लागे. जनी दृष्टी लागो
साधू संत दृष्ट काढतात देवाची. भगवान शंकर आले आणि आल्याच्या नंतर माझ्या प्रभूला भगवंताच्या मांडीवर घेतलं, उभं घेतलं देवाला उभं, आणि देवाचे पाय आपल्या छातीला लावले आशुतोष महादेवाने आणि दर्शन घेतलं. प्रभू स्मित हस्ते केलं. एक सुद्धा दर्शनाची संधी सोडत नाही. भगवान शंकर झाले आणि निघून गेले. माझे प्रभू हळूहळू हळू मोठे होऊ लागले. का मोठे होऊ लागले? वेळ कमी होऊ लागला म्हणून पटपट मोठे होऊ लागले. त्याला दुसरं काय कारण आहे का नाही? आणि मग अशामध्ये पाळण्यामध्ये घालावं. कोणी कौशल्या मातेनं पाळण्यामध्ये घालावं, बरं का? आणि त्याला अंगाई गावी. आता अंगाईच राहिली नाही. आता शिकवावं लागेल अंगाई कशाला म्हणतात. आताच्या अंगाई वेगळ्याच आहे. जाणी जाणी येस पप्पा, एटिंग शुगर नो पप्पा. ते थंड होतं, शांत होतं. जुन्या काळामध्ये अंगाई गीत असायचं. अंगाई गीत. निंबोणीच्या झाडा चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. झाडा मागे चंद्र झोपला ग. काय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, सात वेलीवर जाता जाई. पीठ पापण्या डोळ्यांच्या हो, पापण्या डोळ्यांच्या तुला मी अंगा. आज माझ्या तानुल्याला झोप का येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. कौशल्यानं पाळणा म्हणावा.
आपल्या मातेनं पाळणा म्हणावा छगन मगन मेरे राम को आजा निनिया चतर चंचल श्री राम के नैनन बीचू समा पाळणा हलवावा काय भाग्य त्या ज्याच्या सत्तेनं हे सगळं ब्रह्मांड हातलं त्याचा पाळणा कौशल्याने हलवावा किती सद्भाग्य आहे. आणि अशामध्ये मग सकाळी स्नान घालावं माझ्या प्रभूला. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवरी नातो अष्टगंधाचा सुवास निळतोडानाय. सावळा ग रामचंद्र माझ्या हातानी जेवतो उरलेल्या घासासाठी हमारा गुचा थांबतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवरी न्हातो. आणि मग प्रकार काय व्हायचा मै बाप त्या दशरथ महाराजांच्या महालामध्ये हळूहळू हळूहळू हळू प्रभू रामचंद्र मोठे होऊ लागले. माझा देव रांगायला लागला. रांगता रांगता चालायला लागला. आणि चालत असताना देवाच्या पायामध्ये पैंजण बांधलेली असायचे. त्या पैंजणाचा नाद यायचा. पैंजणाचा नाद यायचा. त्या पैंजणातून वेदाचा ध्वनी बाहेर पडावा. माझे देव कसे चालायचे सांगू का? कसे चालायचे माझे प्रभू? ठुमक चलत रामचंद्र ठुमक ठुमक चलत रामचंद्र माझत पैंजणिया ठुमक ठुमक चलत रामचंद्र ठुमक 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 चलत रामचंद्र ठुमक 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 चलत रामचंद्र माझत पैंजणिया ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत उठायचे पुन्हा पडायचे उठायचे पुन्हा पडायचे. किलकी किलकी उठत दाय किरत भूमी तटपटा. किलकी
मनामध्ये आनंद व्हायचा. तुलसीदास अति आनंद निहारी के मुखारविंद. रघुवर की छवि समान रघुवर बनिया. तुलसीदास अति आनंद निखारी के मुखारविंद. देवाचा चेहरा निहाळावा आणि मनामध्ये म्हणावा रघुबर की छबी समान रघुबर बनिया. त्याच्यासारखा तोच आहे. हळूहळू हळूहळू माझे प्रभू मोठे होऊ लागले. पायामधले पैंजण वाजायचे मी सांगितलं ना. पैंजण वाजायचे. पैंजणाचा नाद यायचा. त्याच्यामधून वेदाचा ध्वनी बाहेर पडावा त्या पैंजणातून. छुम छुम बाजे पायलिया छबी दिखलाओ कान्हा मोरे घर आओ कान्हा मोरे घर आओ. छुम छुम बाजे पायलिया. पायातले पैंजण वाजायचे. छुम 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 छुम. नाही घड्याळ पळायले. आणि मग हळूहळू माझे प्रभू मोठे होऊ लागले. खेळू लागले. दशरथाच्या मंगल भवन अमंगल हारी द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. खेळू लागले दशरथ राजाच्या त्या महालामध्ये. प्रभू मोठे होऊ लागले. हळूहळू खेळायला जाऊ लागले. कुठे? शरयूच्या तटाकावरती खेळायला जायचे माझे प्रभू. शरजू के तीर आज खेले रघुनंदन बबुआ. घोडे आणि मग पुढे माझे प्रभू कौशल्याने देवपूजेसाठी बसावं. बरं का? आणि देवपूजा करत असताना त्यानं लीला करावी माझ्या भगवंताने. कौशल्या मातेला देवपाटावरती तोच दिसावा. कौशल्या मनामध्ये अचंबित व्हायची. आश्चर्य वाटायचं कौशल्याला. अरे माझा बाळ तर बाहेर अंगणामध्ये खेळतोय. तोच देवपाटावरती दिसतोय. चटकन देवपूजा करता करता उठावं कौशल्या मातेनं आणि बाहेर यावं. बाहेर पाहतात तर बाहेर सुद्धा प्रभू आहे. मग तिचा भ्रम व्हायचा कौशल्याच्या. इहा वहा दोई बालक देखा. देवपाटावरती आहे. बाहेर अंगणात आहे. इहा वहा दोई बालक देखा मती भ्रम मोर की आन विशेषा. मती तर माझी भ्रमित झाली नसेल. देवानं लीला करावी. राघव म्हणून हाक मारावी. कुणी? कौशल्येनं. सांगतो तुम्हाला. चटकन धावत धावत जावं. राघवा असं म्हटल्याबरोबर माझ्या प्रभूनं धावत 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 कौशल्येकडे जावं. दशरथानं हाक मारावी. रामा. राजा दशरथाकडे जायचे नाही देव. बरं का? स्वामी वर्णन करतात का जात नव्हते राजा दशरथाकडे. देव बोलवल्या बोलवल्या आणि
कौशल्याकडे का जात होते? त्याचं कारण आहे संत सज्जन मायबापांनो, कौशल्य ही भक्ती आहे. ऐकताय ना तुम्ही? कौशल्य ही भक्ती आहे आणि दशरथ हे ज्ञान आहे. ज्ञानाकडे देव धावत जात नाही, देव भक्तीच्या मागे धावतो. कौशल्याकडे जायचे माझे प्रभू. आणि मग गोस्वामी वर्णन करतात, कौशल्या जब बोल न जाई, कौशल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. कौशल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. कौशल्या जब बोल न जाई, प्रभु चलहि पराई. कौशल्या मातेकडे जायचे. माझे प्रभू मोठे झाले, माझ्या भगवंताचा यज्ञोपवीत संस्कार झाला. आणि मग प्रभू रामचंद्र गुरु ग्रह गए पढ़ाई, अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकाळामध्ये सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि त्याला प्राप्त करायची काय गरज आहे? त्याच्याकडे जायला आणि त्याच्या श्वासातून हे सगळं ज्ञान बाहेर पडले. त्याला ज्ञान घ्यायची काय गरज आहे? पण तेथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीती. म्हणून देव गुरुच्या घरी गेले. लोक म्हटले असते, अरे देव गेला नाही गुरुच्या घरी, आपण काय जायची गरज आहे? पण मार्ग दावून गेले आधी. या न्यायानं गुरुग्रह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. जाके सहज श्वास श्रुतिचारी, त्याच्या श्वासातून सहज चारी वेदांचा जन्म आहे. श्रुतिचारी सोहरी यह कौतुक भारी. गोस्वामी वर्णन करतात. आणि मग गुरुच्या घरून विद्या प्राप्त करून माझे प्रभू आले. आणि आल्याच्या नंतर राजा दशरथाला आनंद झाला. आणि मग माझे प्रभू सकाळी उठायचे, लवकर उठायचे. का लवकर उठायचे माझे प्रभू? बरं का गोपाळ महाराज, माझे देव लवकर का उठायचे? सर, का उठायचे देव लवकर? त्यावेळेस मोबाईल नव्हते. कळते ना तुम्हाला? त्यावेळेस मोबाईल नव्हता. मोबाईलच्या रील्स बघता 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 कधी 3 वाजतेत कळत नाही. कसा तरी तोंडावर पडतंय 3दा मोबाईल झोपेत. मग ते मोबाईल बाजूला पडते. मग 3 वाजता झोपलेलं कधी उठेल? 12 वाजता. माझे प्रभू सकाळी लवकर उठायचे. उठलं पाहिजे ना लवकर? उठवणिया पहाटे, फल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोकना. सकाळी लवकर उठलं पाहिजे, आरोग्यासाठी चांगलं आहे. माझ्या प्रभूंनी सकाळी लवकर उठावं. प्रातकाल उठिके रघुनाथा, मातु पिता गुरुणा वही माथा. संध्या करायची आणि आईच्या वडिलांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. मांगी करहू पर काजा, ते की चरित हर्षई मन राजा. राजाच्या मनाला हर्ष व्हायचा. बघता बघता आनंदाचे दिवस चालू होते. राजा दशरथाला आनंद आहे, 3 राण्यांना आनंद आहे, संपूर्ण अयोध्येला आनंद आहे. एके दिवशी प्रकार काय झाला ऐका. विश्वामित्र राजाच्या दरबारामध्ये आले. विश्वामित्र आल्याच्या नंतर शरयूचं स्नान केलं विश्वामित्रांनी. विश्वामित्र आले ते कळले राजाला. धावतच
विश्वामित्रांचं दर्शन घेतलं आणि विश्वामित्रांना मोठ्या आनंदाने अयोध्येच्या त्या महालामध्ये आणलं. यथोचित आदर सत्कार झाला. राजसभा बसली आणि मग राजा दशरथानं विचारलं, महाराज येण्याचं कारण? विश्वामित्रांनी सांगितलं, हे राजा, कशासाठी आलोय ऐकलंस का? विश्वामित्रांसाठी राजा दशरथाने अनेक असे सुवर्ण अलंकार भेट वस्तू दिल्या होत्या. विश्वामित्रांनी सांगितलं, माझे मागणे नव्हे वित्त, माझे मागणे नव्हे प्राकृत, माझे मागणे रघुनाथ, यज्ञ कार्य सिद्धार्थ, यज्ञ सिद्धार्थ कृतकार्य. मला वित्त नको, मला प्राकृत नको, मला रघुनाथ दे. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराज, चौथ्या आश्रमाला लागल्याच्या नंतर हे लेकर प्राप्त झालेत मला. कसे देऊ तुमच्या सोबत? तुमच्या यज्ञाचं रक्षण करायचंय ना. माझ्या सहित संपूर्ण अयोध्येची सेना घेऊन येतो मी. विश्वामित्रांनी सांगितलं, नाही राजा, जमणार नाही. देणार आहेस का रघुनाथ? अन्यथा निघालो मी. विश्वामित्रांचा राग माहित होता. विश्वामित्रांनी सांगितलं, मला द्यायचंय ना, तुझा मोठा मुलगा दे राम. जसी फार कैकवार करुणी यज्ञ नाही सांगा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. हे राजा, मला तुझा ज्येष्ठ पुत्र पाहिजे. अनुज समेत देव रघुनाथा. हे पुढे वशिष्ठ बोलले, राजा देणार आहेस का? राम, नाही तर चाललो मी. ए राजा, आठव तुझ्या मागच्या पिढीमध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा झाला. हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये राज्यदान दिलं आणि ते सत्यामध्ये खरं करून दाखवलं. हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी, त्याचा मुलगा रोहित, काय अवस्था झाली त्यांची. इतिहासाचे पान उघड राजा. माझा जर क्रोध खवळला ना, हरिश्चंद्रासारखी तुझी गत करीन राजा. राजा कसलं लट 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 कापायला लागला. काय अवस्था केली हरिश्चंद्राची. विश्वामित्राचं सगळं राज्य हरण करून घेतलं. विश्वामित्राने हरिश्चंद्राचं सगळं राज्य हरण करून घेतलं. तारा राणी, बाळ रोहित भटकतायत इकडे तिकडे. राजा हरिश्चंद्र एका स्मशानामध्ये कामाला आहे. काय ईश्वराची परीक्षा. तारा राणी आणि रोहित. तारा राणीनं ब्राह्मणाच्या घरी धुणे भांडे करावे, रोहिताचा प्रतिपाळ करावा. एक दिवसाचा प्रसंग आहे. रोहिताला सर्पदंश झाला.
ते आपल्या बाळाचं प्रेत घेतलं. धाय मोकलून रडू लागली ती माय. कुठे करावा याचा अंत्यसंस्कार? आपल्याला तर इंच भर जमीन नाही, कुठं याचा अंत्यसंस्कार करावा? तारा राणीने ते बाळ घेतलं आणि ज्या स्मशानामध्ये हरिश्चंद्र डोंब्याचं काम करतोय त्या ठिकाणी तारा राणी आणि सांगितलं, हात जोडले, माझ्या बाळाचा अंत्यसंस्कार करायचा आहे हो, मला जागा द्या. राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, समोर पत्नी आहे, मुलगा आहे, पण कायद्यामध्ये बदल होणार नाही. राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, या स्मशानामध्ये जर तुझ्या बाळाचे अंत्यसंस्कार करायचे असतील ना, तर धन द्यावं लागेल, कर द्यावा लागेल. अंगावर वस्त्र व्यवस्थित नाही तारा राणीच्या. सगळ्यांनी तो प्रसंग आठवला मायबाप त्या सभेमध्ये आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. विश्वामित्रांनी सांगितलं, हरिश्चंद्राची जशी गत केली ना तशी मी गत करेल राजा तुझी. देतोस का राम का निघो? दशरथाने सांगितलं, राघव को मैं न दूंगा, मुनिनाथ मरते मरते. काय बोलतो राजा? राघव को मैं न दूंगा, मुनिनाथ मरते मरते. राघव को मैं न दूंगा, मुनिनाथ मरते मरते. मुनिनाथ मरते मरते,
कर्णाने माझ्या रामाला आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांच्या हातात हात दिला प्रभूचा. निघाले. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तिन्ही राण्या रडतायत. सगळी भयंकर दुःखी आहे. निघाले. श्याम सुंदर गौर दो भाई विश्वामित्र महानिधी पाय. वनात आले. वनामध्ये प्रवेश करतायत तोपर्यंत वनामध्ये 3 राक्षस राहत होते. एक आहे ताटिका, दुसरा आहे मारीच, तिसरा आहे सुबाहू. वनामध्ये प्रवेश केला. ताटिका धावून आली. ताटिका धावून आली. खाती हूं मैं, खाती हूं मैं. हे विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं. रामचंद्रांनी भात्यातला बाण धनुष्यावर बाण सु 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 करत ताटिकेला मारला. ताटिका गतप्राण झाली. एकही बाण प्राण हरलीना. एका बाणामध्ये ताटिका मारली. ताटिकामध्ये म्हणजे अज्ञान आहे. भगवंत आल्याबरोबर अगोदर अज्ञान संपवत असतात, अविद्या संपवत असतात आणि मगच धर्माचं राज्य प्रतिष्ठापित होत असतं. ताटिका मारली याचा अर्थ अज्ञान नष्ट केलं माझ्या प्रभूने. आणि पुढे मग आश्रमामध्ये आले. ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर यज्ञाला सुरुवात झाली. प्रभु रामचंद्र भगवान की जय. यज्ञाला सुरुवात झाली. अशामध्ये आकाश मार्गाने मारीचा सुबाहू आले. कशासाठी? यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी. त्या यज्ञामध्ये टाकण्यासाठी मांस आणलं, रक्त आणलं, रेत आणलं आणि ते यज्ञामध्ये टाकणार. यज्ञामध्ये टाकून ते नष्ट करायचे यज्ञ. मी सांगत असतो सुबाहू मारीच त्यावेळेस होते यज्ञामध्ये मांस टाकणारे. मला वाटतंय आता सुद्धा घरोघर आहेत. लक्षात येते का माझं बोलणं? आपण सुद्धा दररोज नित्य नेमानं यज्ञ करतोच की. कोणता यज्ञ? उदर भरण नोहे जाणी हे यज्ञ कर्म म्हणतो ना आपण. कुणी एकदा करतो, कुणी 2दा करतो. जास्त भूक लागली तर 3दा. आहे का नाही? जेवण करतो की आपण. जेवण अन्नमय कोश आहे ना. जेवण करावं लागतं. धर्मशास्त्र सांगतं त्याला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हवन होते म्हणजे यज्ञ होतो सहज. पुढे सांगतात उदर भरण नोहे. काय म्हणतात ते? सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पोट भरण आहे का? हे यज्ञ कर्म आहे. आणि मग हे जर भोजन जर यज्ञ कर्म असेल, हे यज्ञ कुंड आहे आपलं पोट म्हणजे. हे जर यज्ञ कर्म असेल तर यज्ञामध्ये काहीही टाकावं का? आपण काय काय टाकतो यज्ञामध्ये? श्रावण चालू आहे सध्या, त्याच्यामुळं शांत आहेत लोक. श्रावण संपला रे संपला.
की सुबाहू जागाच होतो आपल्यातला, मारीच जागा होतो त्याच्यामध्ये मांस टाकायला. बरं का, खाल्लं नाही पाहिजे, मांसाहार केला नाही पाहिजे माणसानं. शुद्ध आहार, शाकाहार, मांसाहार करू नये. मी सांगत होतो सुबाहू आणि मारीच आले आकाश मार्गाने, त्याच्यामध्ये टाकू लागले मांस. तेच गत आपली आजकाल. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मनुष्य कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. बरं का, लक्षात ठेवा, आज ज्याच्या मानेवर तुम्ही सुरा चालवणार आहे ना, एक दिवस तोच तुमच्या मानेवर सुरा चालवणार आहे. हौस करी जोडोन वैरी ठेवीला. आज ज्याला तुम्ही खाताय ना, तोच उद्या तुम्हाला जन्म खाणार आहे तुम्हाला सुद्धा. आपण वैरी जोडतोय, वैरी मांसाहार केला नाही पाहिजे. कशासाठी कथा, कशासाठी हे कीर्तन? माणसानं सात्विक खावं, सात्विक राहावं, सात्विक वागावं, खरं बोलावं, याच्यासाठी तर कथा कीर्तन आहेत. हा का टाइमपास आहे का वेळ काढण्याचं साधन आहे? अरे उद्धाराचं साधन आहे. त्याच्यातून काही ना काही घेऊन गेलं पाहिजे माणसानं. माणसं येतात हे का नाही आणि इथं झटकून जातात. काय उपयोग आहे? त्याचा उपयोग होत नाही ना. मृत जैसा शृंगारीला, कथेत येऊन जर कथेमधलं एखादी जर गोष्ट घेऊन जात नाही तर ते असं होतं बघा. माऊली गोड सांगतात, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहनीला, दुधया मातीला गुळे जैसा. जर कथेत येऊन जर एखादी गोष्ट चांगली घेऊन जात नसाल आपण, तर ते मड्याला केलेल्या शृंगारासारखं आहे. एखादं मढ आहे आणि त्याला नटवलं, सजवलं, अत्तर मारलं, अरे दागदागिने घातले, त्याला काय त्याचं नाही ना उपयोग. तसं होईल. गाढवाला तीर्थात स्नान घातलं, पाप ना पुण्य. कथेत येऊन जर आपल्याला सुधारणा होत नसेल